लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 2025ला म्हणजे पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका होतील। आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे साहेब आहेत। सर, तुमचं महापालिकेची निवडणूक आता 2025 मध्ये होईल। शिवसेना म्हणून किंवा उद्धव ठाकरे गट म्हणून किंवा महाविकास आघाडी तुमची म्हणून कसं लढणार आहात तुम्ही? एकंदरीत सर्व शिवसैनिकांचं आणि नगरसेवकांचं म्हणणं म्हणजे माझी हे सगळ्यांचं म्हणणं आहे, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आपण एकट्यात लढलं पाहिजे। कारण मागे 1988ला आपण एकट्यात लढलो तर त्या ठिकाणी भाजप शून्य झाली, जनता दल शून्य झाली, काँग्रेस अपक्ष राहिले होते। मग इथे यावेळेस आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना चान्स मिळेल। नाही तर काय होईल माहिती आहे काय, जर एखादा समजा वार्ड दुसऱ्याला गेला की मग तिथले कार्यकर्ते काम आहे। जसं आता पूर्व मतदारसंघामध्ये शिवसैनिक सैरावाला झाले होते, त्यानंतर गंगापूरमध्ये शिवसैनिक सैरावाला झाले होते। असं सगळं होत आहे। तर त्यामुळे आता ठीक आहे, आघाडी किंवा युतीमध्ये हे सगळं करावं लागतं। तर फक्त काही आघाडी जर केली, युती केली तर निश्चितच मी सांगेल की त्या ठिकाणी प्रत्येकाला चान्स द्यावा लागतो। ही आघाडीची भूमिकाच असते, युतीची भूमिका असते। पण आता इथे मात्र या ठिकाणी असं सर्व शिवसैनिक म्हणतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण एकट्यात लढू। म्हणजे ठीक आहे, माननीय उद्धव साहेबांचा असा आदेश येईल त्याप्रमाणे आपण करू। आम्ही त्यांना सांगितलेलंच आहे आणि अजूनही सांगू की आपण एकट्यात लढू। खरं तर शिवसेनेचे 2 गट पडले, एक शिंदे साहेबाकडे गेला, एक उद्धव साहेबाकडे गेला। काही नगरसेवकही शिंदे गटाकडे गेले। आता तुमचं संख्याबळ कसं असणार आहे? महापालिकेला तुम्हाला काही त्याची काय तयारी करणार आहात तुम्ही? एकच सांगतो की जे प्रस्तावित होते खूप दिवसापासून तिथंच 2-2, 3 वेळेस निवडून आले, एकदा निवडून आले, दुसऱ्या वेळेस परत त्यांना चान्स। आता त्यांना चान्स नाही आहे आमच्याकडे। त्यांच्या जागी आमचा एखादा चांगला कार्यकर्ता येईल। म्हणजे कार्यकर्ते काही खचले नाही, कार्यकर्त्यामध्ये बरं झालं, तो गेला बरं झालं, आता आम्हाला तरी चान्स मिळेल, ही भूमिका त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो ते किती जरी गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही। परंतु उद्धव ठाकरे शिवसेना गट आहे, तो स्वतंत्र लढणार आहे महापालिकेत, ठाम आहे तुम्ही याच्यावर? नाही, आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणतात, परंतु माननीय उद्धव साहेबांचा जो आदेश येईल तो आदेश आम्हाला पालन करावा लागेल। पण मॅक्झिमम ही शिवसेना म्हणजे आमची शिवसेना जवळपास 1988 पासून इथं लढत आली आणि प्राबल्य आहे या शहरामध्ये। आता लोकसभेत कसं आहे, लोकसभेत पराभव झाला असेल किंवा काही झालं असेल तर मोदीची लाट सगळे असं पाहिजे आणि देशव्यापी निवडणूक असते। आता इथे जर आहे विधानसभेचा, महाराष्ट्र राज्याचं कसं होईल, काय होईल, मग ते सगळेच युती आघाडी असे भानगड आणि त्याच्यामध्ये मग आपण आघाडीने आपण खूप चांगलं काम केलं आहे। परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आघाडी समजा काही मागे आले असेल तर ते राज्याचा जबाब। इथे महापालिकेचा नगरसेवक पाहिजे। नगरसेवक हा आपल्या घरचा नगरसेवक पाहिजे। घरचा म्हणजे कसं आहे, म्हणजे खासदार आमदार काम सांगू शकत नाही लोक। नागरिक त्या ठिकाणी आपला कोण मसी आहे नगरसेवक, त्याला बोलवा, तो काम करेल। साप आला तरी नगरसेवक, मुलगा पडला तरी नगरसेवक, शाळेतून मुलाला काढून टाकलं तरी नगरसेवक, काही आजारी झालं कोणी तरी नगरसेवक, रस्त्यात पाणी नाही आलं तरी नगरसेवक, लाईट गेले तरी नगरसेवक। ह्या सगळ्या 80% समाजकारणाचा भाग जो आहे माननीय बाळासाहेब आम्हाला शिकवला, तो इथे उपयोगी पडेल। आणि तो उपयोगी पडेल म्हणून त्या ठिकाणी महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा परत एकदा उद्धव साहेबांच्या रूपाने फडकणार। नक्कीच हे होते शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे साहेब। आणि महापालिका निवडणूक जी 2025 मध्ये होईल त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचा झेंडा म्हणजे भगवा झेंडा जो शिवसेनेचा आहे तो नक्की फडकेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन अमित ताडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।